राधे राधे. सर्व गोडताईंचं माझ्या गोविंद गोपी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. कशा आहात ताईंनो? आनंदी आहात ना? मग चेहऱ्यावर एक स्माईल द्यायची. तर ताईंनो, आज मी तुम्हाला एक जादुई दुनियेत, रहस्यमयी दुनियेत घेऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही ज्या दुनियेत राहता ना आत्ता, ती दुनिया जादुई आहे, रहस्यमयी आहे. आता ते कसं? तर ताईंनो, आपल्या सगळ्यांमध्ये एक पॉवर आहे, एक शक्ती आहे. एक अशी शक्ती की ज्यामुळे आपण हवं ते मिळवू शकतो, आपल्याला पाहिजे ते मिळवू शकतो. तुम्ही एक गोष्ट ऐकली का लहानपणी अल्लादीनची? त्याच्याकडे एक दिवा असतो बघा. मग अल्लादीन दिवा घासतो, त्याच्यातून एक जिन बाहेर येतो. तो जिन अल्लादीनला काय म्हणतो? जो हुकुम मेरे आका. मग अल्लादीन त्याला बंगला बांधण्याचा हुकूम देतो. मग आता जिन लगेच जातो आणि बंगला बांधतो, ठीक आहे, आणि परत दिव्यात जाऊन बसतो. परत अल्लादीन दिवा घासतो, परत जिन बाहेर येतो, परत म्हणतो अल्लादीनला जो हुकुम मेरे आका. पुन्हा अल्लादीन काय म्हणतो? आता तो बंगला काय मला विशेष आवडला नाही, ते तोडून टाक. जिन जातो, बंगला तोडून टाकतो. पुन्हा जिन दिव्यामध्ये जाऊन बसतो. परत अल्लादीन दिवा घासतो, परत जिनला हुकूम देतो की आता आहे ना मोठा बंगला बांध त्याच्यापेक्षा. पुन्हा जिन जातो, मोठा बंगला बांधतो, परत दिव्यात जाऊन बसतो. पुन्हा अल्लादीन दिवा घासतो, परत बाहेर येतो, परत अल्लादीनला म्हणतो जो हुकुम मेरे आका. अल्लादीन परत म्हणतो आता तोही मला आवडत नाही, तू तोडून टाक. पुन्हा जाऊन जिन बंगला तोडून टाकतो. मग अशा प्रकारे जितक्या वेळा अल्लादीन दिवा घासेल ना, तितक्या वेळा तो जिन बाहेर येतो आणि तितक्या वेळा तो अल्लादीनचा फक्त हुकूम ऐकतो. पण तो अल्लादीनला कधीच उलट प्रश्न करत नाही का तुम्ही मला सारखा बंगला बांधायला आणि मोडायला तोडायला का लावता, असं तो उलट प्रश्न कधीच अल्लादीनला करत नाही. कारण त्याला फक्त अल्लादीनचा हुकूम ऐकायचं एवढंच काम आहे. त्याला एवढंच कळतं आणि त्याला एवढंच काम आहे की ते फक्त अल्लादीनचा हुकूम ऐकायचं आणि त्याप्रमाणे वागायचं. एवढंच त्याचं काम असतं. तसंच आहे ना ताईंनो, आपण जे शब्द बोलतो ना, आपल्या तोंडातून जे शब्द निघतात ना, ते ब्रह्मांडमध्ये ट्रॅव्हल करतात, प्रवास करतात आणि ब्रह्मांड आपले शब्द कॅचअप करतं आणि त्यानुसार आपल्याकडे ती इच्छा तो पाठवत असतो. आता मी डिटेलमध्ये सांगते तुम्हाला, उदाहरण देते. आता अशा काही व्यक्ती असतात ना की ज्यांना सारखं निगेटिव्ह बोलायची सवय असते बघा. म्हणजे काही व्यक्ती अशा असतात की थोडी जरी अडचण असली ना तरी ते निगेटिव्ह बोलतात. म्हणजे काय की माझ्याच नशिबात असं, माझं नशीब फुटकं, माझंच आयुष्य नर्क झालेलं आहे, माझ्या आयुष्यात काही ठेवलेलंच नाही, नर्क झाले, मला नर्कासारखं जिणं आलेलं आहे माझ्या नशिबी. जर असं निगेटिव्ह बोलत असतील ना, त्यांच्या तोंडातून ते निगेटिव्ह शब्द बाहेर पडतात आणि ते ब्रह्मांडामध्ये ट्रॅव्हल करतात, प्रवास करतात आणि ब्रह्मांड ते शब्द कॅचअप करतो आणि त्याच्यानुसारच त्याच्या आयुष्यामध्ये ब्रह्मांड निगेटिव्हिटी पाठवतो. बरोबर? कारण त्यांनी निगेटिव्हिटी शब्द बोलले ना. म्हणजे तो व्यक्ती जर 10 जणांना 100 जणांना जर तो निगेटिव्ह त्याच्याबद्दल सांगत असेल, त्याच्या आयुष्याबद्दल जर निगेटिव्ह बोलत असेल, माझं नशीबच फुटकं, सारखं निगेटिव्ह बोलत असेल, तर ब्रह्मांड ते त्याचे शब्द कॅचअप करतो आणि त्यानुसार त्याच्या आयुष्यात निगेटिव्हिटीच पाठवतो. त्याच्या आयुष्यात चांगलं पाठवणारच नाही तो ब्रह्मांड, निगेटिव्हिटी पाठवत राहील. कारण तो बोलतो तसा निगेटिव्ह म्हणून. म्हणजे आपले शब्द किती महत्त्वाचे आहेत बघा. कारण ब्रह्मांडाला तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे हे काही कळत नाही ब्रह्मांडाला. ब्रह्मांडाला फक्त तुमची भावना कळते, तुमची फ्रिक्वेन्सी कळते. तुमची भावना फक्त ब्रह्मांड समजतो. तुमच्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे ब्रह्मांडाला कळत नाही. ब्रह्मांडाला फक्त तुमच्या भावना कळतात. मग तुमच्या भावना निगेटिव्ह असतील तर तुमच्याकडे ब्रह्मांड निगेटिव्ह पाठवेल सगळं, आणि तुमच्या भावना जर पॉझिटिव्ह असतील, चांगल्या असतील, तर ब्रह्मांड तुमच्याकडे चांगलं पाठवणार. कारण त्याला फक्त तुमच्याकडे पाठवायचं असतं. जे तुम्ही भावना करतात तेच तुमच्याकडे तो पाठवतो. बाकी त्याला काही समजत नाही. ही जादू आहे, हे रहस्य आहे ब्रह्मांडाचं. आता समजा अजून एक उदाहरण देते मी तुम्हाला डिटेलमध्ये, की काही व्यक्ती असतात ना, त्यांना भांडणं आवडतात बघा. शेजारी जर भांडणं चालले असतील ना, कुठे भांडणं चालले असेल तर त्या व्यक्ती थांबून ऐकतात किंवा कान लावून ऐकतात काय भांडणं चालले यांच्या घरात. त्यांना ना दुसऱ्यांच्या भांडणामध्ये त्यांना मजा येते, दुसऱ्यांची भांडणं ऐकण्यात त्यांना मजा येते, आनंद येतो, इंटरेस्ट येतो. मग ब्रह्मांडाला आहे ना फक्त भावना कळतात. मग ब्रह्मांडाला हे वाटतं की त्या व्यक्तीला भांडणं आवडतात, त्या व्यक्तीला भांडणामध्ये इंटरेस्ट आहे. मग ब्रह्मांड काय करतं, तेच त्याच्याकडे पाठवतं भांडणं. मग त्या व्यक्तीच्या घरातही भांडणं सुरू होतात. कारण ब्रह्मांडाला काय वाटतं की या व्यक्तीला भांडणं आवडतं ते. मग दुपटीने तो त्याच्याकडे भांडणं पाठवतो, त्याच्या घरातही भांडणं सुरू होतात. आलं लक्षात? आता त्याच्या उलट जर एखाद्या व्यक्तीने बंगला बांधला आणि आपल्याला आनंद झाला, तुम्हाला आनंद झाला आणि तुम्ही त्याला म्हणले अरे वा अभिनंदन,
तुम्ही मोठा बंगला बांधला, छान ना, मला आनंद झाला, तुमचं घर झालं, तुमची परिस्थिती सुधारली, मला आनंद झाला. आता ही जी भावना आहे ना तुमची चांगली, ती ब्रह्मांडाकडे गेली, बरोबर. तुमचे शब्द, तुमचे आनंद ब्रह्मांडाकडे पोहोचला, तुमची भावना फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडामध्ये गेली. मग ब्रह्मांड तुमच्याकडे दुपटीने आनंदच पाठवणार आणि तुमची पण त्या व्यक्तीसारखीच प्रगती होईल, कारण तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये आनंद मांडला. मग तुमची पण प्रगती चालू होते, तुमचंही चांगलंच होतं, कारण ब्रह्मांडाला फक्त तुमची भावना कळते. म्हणून असं म्हणतात ना, नेहमी चांगलं बोलावं, चांगलं ऐकावं, चांगली भावना करावी, कारण ब्रह्मांडाला फक्त तेच ॲक्सेप्ट होतं. आता समजा तुम्ही एखाद्या व्यक्ती, म्हणजे तुमचं नातं आहे, रिलेशन्स आहे काही व्यक्तींबरोबर, समजा आपण म्हणतो ना नातेवाईक वगैरे काही व्यक्तींबरोबर, आणि तुम्ही जर म्हणले ना की आता तुम्ही अशीच भावना केली ना, अरे ही व्यक्ती मला आवडत नाही, हे व्यक्ती आहे ना फार बेकार आहे, फार त्रासदायक आहे, मग ती भावनासुद्धा ब्रह्मांडाला कळते आणि ब्रह्मांड म्हणतो ही व्यक्ती त्रासदायक आहे ना, अशी भावना आहे ना तुझी, मग ती व्यक्ती अजून त्रास द्यायला सुरुवात करते. हे रहस्य आहे, हे जादू आहे ब्रह्मांडाची. मग ब्रह्मांडाला तुमच्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे हे तो बघत नाही, तो फक्त तुमची काय भावना आहे हेच कॅच करतो आणि त्यानुसार तुमच्याकडे तुमची पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी तो पाठवत असतो. म्हणून चांगली भावना केली ना तर ब्रह्मांड चांगलंच पाठवतं तुमच्याकडे. हे रहस्य आहे, हे जादू आहे. आता मी तुम्हाला सांगते, आता हा सगळा मायाप्रपंच आपण अडकलेलो आहे ना, मायाप्रपंचामध्ये, खेळामध्ये, तर आपल्या कर्माचा हिशोब चुकता झाल्याशिवाय आपल्याला मोक्ष मिळणार नाही, हे तर माहिती आहे. मग आपण ह्या खेळामध्ये अडकलेलो आहे. मग हा जो खेळ आहे ना, हा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे देव काही तिथे वरती असा बसलेला नाही आहे कर्माचे फळं वाटायला, कारण देव जर प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देत गेला, समजा आता यांनी चांगलं केलं याला चांगलं फळ, यांनी वाईट केलं याला वाईट फळ, जर देव जर असं प्रत्येकाला जर तिथे बसला ना, वाटत बसला ना फळं, तर देव त्रासून जाईल, देव परेशान होईल. म्हणून त्यांनी एक सॉफ्टवेअर प्रोग्राम बनवलेला आहे, ज्याला आपण मायाप्रपंचाचा खेळ म्हणतो, ज्याच्यात आपण अडकलेलो आहे. मग त्यांनी इथे ॲटोमॅटिक सगळं बनवलेलं आहे देवाने. म्हणजे आपण जसं कर्म करतो, चांगलं कर्म केलं तर आपल्याकडे ऑटोमॅटिक चांगलं फळ मिळतं, आपण वाईट कर्म केलं तर ऑटोमॅटिक आपल्याला वाईट फळ मिळतं. हे ॲटोमॅटिक प्रोग्राम देवाने बनवलेला आहे, हा मायाप्रपंचाचा खेळ. हा सगळा सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. मग त्याला फॉलो करण्यासाठी आपल्याला तेवढं ज्ञान पाहिजे ना, नॉलेज. म्हणूनच आपण चांगली भावना ठेवायची, म्हणजे चांगलं, कारण आपल्याला हा जो मायाप्रपंचाचा खेळ आहे, हा जो सॉफ्टवेअर प्रोग्राम देवाने केलेला आहे तयार, तर त्याला योग्य रीतीने आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे. म्हणून आपण आपले शब्द, आपल्या तोंडातून जे शब्द निघतात ते चांगले असले पाहिजेत, पॉझिटिव्ह असले पाहिजेत. म्हणजे जे युनिवर्स आहे, जे ब्रह्मांड आहे, जे देवाने बनवलेलं आहे सगळा हा सॉफ्टवेअर प्रोग्राम खेळ, ते युनिवर्स, ते ब्रह्मांड आपल्याला तेच रिटर्न करतं जे आपण मागतो, जे आपण बोलतो, जे आपण भावना व्यक्त करतो, तेच तो आपल्याला रिटर्न करत असतो. ही सगळी जादू आहे, हे सगळं रहस्य आहे. युनिवर्सकडे खूप आहे देण्यासारखं, खूप मोठं आहे युनिवर्स, खूप ब्रह्मांड, एकदम आपल्याला मोजबाप नाही आहे ब्रह्मांडाचं, अनंत. मग त्याच्याकडे भरपूर आहे देण्यासारखं, पण काय मागायचं हे आपल्याला आलं पाहिजे, हे नॉलेज आपल्याकडे पाहिजे की आपण ब्रह्मांडाला काय ब्रह्मांडामध्ये आपली काय फ्रिक्वेन्सी आपली ब्रह्मांडाकडे पाठवायची, काय भावना आपली ब्रह्मांडाकडे पाठवायची, आपण हे सॉफ्टवेअर प्रोग्राम कसं फॉलो करायचं, हे नॉलेज आपल्याकडे असलं ना की आपली प्रगती झालीच म्हणून समजा. 100% तुमची प्रगती निश्चित आहे, माझा स्वतःचा अनुभव आहे हा. म्हणून आपण म्हणतो ना की प्रत्येकाला थँक्यू म्हणत जा. जर तुम्हाला काही कोणी आनंद दिला तर तुम्ही थँक्यू म्हणा, प्रत्येकाला तुम्ही कृतज्ञ राहा. तसं ब्रह्मांडालाही तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा, तुम्ही त्यालाही ब्रह्मांडाला धन्यवाद द्या की आज तू मला हा दिवस दाखवला, सोन्याचा दिवस आहे माझा, मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी जिवंत आहे, मी श्वास घेत आहे, मी खूप सुखी समाधानी आहे. ही जर भावना तुम्ही रोज व्यक्त केली आणि ब्रह्मांडाला धन्यवाद केले तर तुमची ही भावना, तुमची ही फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडाकडे जाते, पोचते आणि ब्रह्मांड ते ॲक्सेप्ट करतो, स्वीकार करतो आणि तुम्हाला कायम सुखी आणि समाधानी ठेवण्याचा ब्रह्मांड प्रयत्न करतो. आणि निश्चितपणे तुम्ही सुखी समाधानी राहता, कारण तुमची भावना सुखाची समाधानाची आहे. तुम्ही पॉझिटिव्ह बोलताय तुमच्याबद्दलसुद्धा. तुम्ही सतत जर म्हणत गेले असले ना की मी सुखी आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे, तर ही भावना ब्रह्मांडाकडे पोचते आणि ब्रह्मांड तुम्हाला खुश ठेवतो, आनंदी ठेवतो. ही जादू आहे, हे रहस्य आहे ब्रह्मांडाचं. अशा प्रकारे आपण या सगळ्या सॉफ्टवेअर प्रोग्रामला देवाने जे बनवलं आहे आपल्यासाठी, ब्रह्मांडाला
आपण अशा प्रकारे करता आलं पाहिजे, आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे. आणि कृतज्ञता व्यक्त करता आली पाहिजे आपल्याला. धन्यवाद करता आले पाहिजे ब्रह्मांडाचे, की बाबा तू मला खुश ठेवतोस ना, आनंदी ठेवतोस ना, तुझे धन्यवाद, तुझे आभार. यासाठी पॉझिटिव्ह राहा, चांगलं बोला, चांगलं ऐका, चांगलं शिका, दुसऱ्याच्या आनंदात स्वतःचा आनंद माना. पॉझिटिव्ह राहा नेहमी. नेहमी तोंडातून चांगले शब्द बाहेर आपले पडले पाहिजेत. आपण पॉझिटिव्ह बोललं पाहिजे नेहमी. तर पॉझिटिव्ह बोलत राहा, ब्रह्मांडाला धन्यवाद देत राहा. युनिवर्सकडे खूप आहे, ब्रह्मांडाकडे खूप आहे. तर तुम्हाला नक्की, तुम्ही पॉझिटिव्ह राहिले, चांगलं बोलले, तर तुम्हाला 100% तो प्रगती देईल. आणि तुम्ही आनंदी राहिला तर तो आनंद पाठवेल तुमच्याकडे ब्रह्मांड. हे 100% गॅरंटी आहे. ठीक आहे. तर आजपासून पॉझिटिव्ह बोला, निगेटिव्ह बोलायचं नाही अजिबात. पॉझिटिव्हच बोलायचं, पॉझिटिव्ह राहायचं, पॉझिटिव्ह बोलायचं. मग बघा तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात कशा चमत्कार घडत होते, कसं तुम्ही आनंदी होता आणि कशी तुमची प्रगती होता ते बघा. मला कमेंटमध्ये जरूर लिहा. हरे कृष्ण. आणि तुमच्या बाबतीत असं घडलं ना, माझ्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत असं घडलेलं आहे. मला स्वतःचा अनुभव आहे. पॉझिटिव्ह बोललं ना तर पॉझिटिव्हच होतं. माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापासून पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या बाबतीत चमत्कार घडेल बघा तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही आनंदी होताल, सुखी होताल. मग तेव्हा तुम्ही कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि आत्ता कमेंटमध्ये हरे कृष्ण जरूर लिहा, म्हणजे मला कळतं कमेंटमध्ये की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हरे कृष्ण नक्की लिहा कमेंटमध्ये. आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा. कारण आहे ना, ज्यांना कोणाला याची गरज असेल या व्हिडिओची, तर लाईक सबस्क्राईब तुम्ही केलं ना, तर त्या गरजू व्यक्तीपर्यंत व्हिडिओ पोहोचतो. मग आपल्याला सगळ्यांना खुशी ठेवायचं आहे ना, सगळ्यांना आनंदी ठेवायचं आहे ना. मग लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यांकडे व्हिडिओ पोहोचतो. सगळे आनंदी झाले तर आपणही आनंदी. कारण सगळे आनंदी असेल तरच आपण आनंदी राहू शकतो ना, बरोबर की नाही. सगळे आनंदी असेल तर आपला आनंद आहे ना. म्हणून लाईक सबस्क्राईब करा, म्हणजे एखाद्या गरजूला हा व्हिडिओ बघितला की त्याला पण हे ब्रह्मांडाचं रहस्य कळेल आणि तोही आनंदी होईल. आपल्याला सगळ्यांना आनंद द्यायचा आहे, खुश ठेवायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. राधे राधे. हरे कृष्ण. धन्यवाद.